क्षेत्रामध्ये पिकलेले आंबे आकर्षक घोष आहे. याप्रमाणे आंबे पिकतात हे तुम्हाला सर्वांना माहीतच आहे. फक्त माहितीसाठी इमेज घेतलेली आहे. आता पाहू आंब्याविषयी माहिती. आंबे खाण्याचे कोणकोणते फायदे. नंबर 1, आंबे खाल्ल्याने वजन वाढते असा समज असतो, मात्र तो चुकीचा असून वजन कमी करण्यासाठी आंबा फायदेशीर ठरतो. आंबा खाताना किंवा आंबे खाणे आणि वजन वाढवले हे बरोबर नाही, हे चुकीचे आहे. मात्र वजन कमी करण्यासाठी आंबा हा फायद्याचा आहे. 2, आंब्यामध्ये असणाऱ्या घटकामुळे शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत होते. अर्थातच आंबे खाल्ल्याने आपल्या शरीरातील शक्ती ही प्रतिकारशक्ती जास्त प्रमाणात वाढते. 3, आंब्यामध्ये व्हिटॅमिन ए, बी आणि सी पुरेशा प्रमाणात असतात. म्हणून अत्यंत आंबा महत्त्वाचा आहे. 4, आंब्यात व्हिटॅमिन ए, लोह, आयर्न, कापूर आणि पोटॅशियम यासारखे अनेक पोषक घटक असतात. त्यामुळे आंबा हा शरीरासाठी अर्थातच पोटासाठी महत्त्वाचा आहे. नंबर 5, आंब्यामध्ये शरीराला आवश्यक आणि वजन कमी करण्यास उपयुक्त असे अनेक घटक असल्याने उन्हाळ्यात हे फळ खायलाच हवे. हे फळ उन्हाळ्याचे अत्यंत महत्त्वाचे आहे शरीराकरता. नंबर 6, आंब्यात शर्करा अर्थातच साखर असल्याने आंबा खाल्ल्याने शरीराला ऊर्जा मिळते. शर्करा म्हणजे शुगरचं प्रमाण फार आहे, म्हणून त्यातून ऊर्जा आपल्याला मिळते. म्हणून आंबा खायलाच हवा. नंबर 7, नुसता आंबा खाण्याऐवजी मँगो शेक किंवा कैरीचे पन्हे घेणेही आवश्यक फायदेशीर आहे. अर्थातच आंबा खाणं किंवा मँगो अर्थातच कैरीचे पन्हा म्हणजे आपण फोडणी देऊन त्याला गोड टाकून त्याला फोडणी द्यायची आणि ते पन्हे पण खाण्यास आवश्यक आहे. नंबर 8, चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होण्यासाठी तसेच टुकटुकी कायम राहण्यासाठी आंबा अत्यंत उपयुक्त आहे. त्यामुळे शरीरासाठी अर्थातच आपल्या चेहऱ्यासाठी आंबा हा फार महत्त्वाचा आहे. नंबर 9, एक सर्वसाधारण आकाराचा आंबा हा बटर किंवा बदामापेक्षा अधिक पौष्टिक आहे. बटर किंवा बदामापेक्षा अत्यंत पौष्टिक, शरीरासाठी पौष्टिक आहे. नंबर 10, आंब्यामुळे शरीरातील नसा व स्नायू या फार मजबूत होतात. त्यासाठी आंबा खाणे अत्यंत आवश्यक आहे. नंबर 11, आंब्याचे सेवन केल्याने रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते. रोगप्रतिकार शक्ती आपल्या शरीराची वाढते, म्हणून आंबा खायलाच हवा. आणि नंबर 12 व 13 यातील फरक पाहू. व्हिटॅमिन बी
मुळे रक्तातील होमोसिस्टेनचे प्रमाण संतुलित राहते व हृदयविकाराचा धोका कमी होतो. अर्थातच व्हिटॅमिन B6 मुळे आपल्या शरीरातील अर्थातच अत्यंत महत्त्वाचा अवयव म्हणजे हृदयाला कोणताही धोका होत नाही. त्याला संतुलित राहण्यासाठी अर्थातच समतोल राहण्यासाठी आंबा खाणे अत्यंत आवश्यक आहे. आणि नंबर 12 आंब्यात फायबर्सही मुबलक प्रमाणात असल्याने पोटासाठी अत्यंत गुणकारी आहे. अशाप्रमाणे हे आंबा खाण्याचे फायदे तुम्हाला सांगितले. काही माहिती राहिली असेल तर पुढील व्हिडिओमध्ये आपण नक्की सांगण्याचा प्रयत्न करू. माझ्या चॅनलला शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन अपडेट देण्यात येईल. अर्थातच माझ्या मते बरेचसे काही गुणधर्म आपण या आंबे खाण्याच्या फायद्याच्या गुणधर्मात मुद्द्यात पाहिले आहेत, पण काही राहिले असेल विसरून तर आपण पुढील व्हिडिओमध्ये नक्की घेऊ. ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. कोणकोणत्या राज्यामधून तुम्ही कमेंट केलेली आहे. तुमच्या राज्याचं नाव लिहा, तुमच्या गावाचं नाव लिहा, तुमचं नाव लिहा आणि तुमचं सरनेम लिहा. असं व्यवस्थितपणे मराठीत मायबोलीत लिहून पाठवा, जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कोटपर्यंत गेलेला आहे हे मला कळेल. तुमची राजा